घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 31 ऑगस्टच्या भागात ऋषिकेश जानकी सगळा घडला प्रकार नानांच्या कानावरती घालण्यासाठी निघाले असता ऋषिकेश जानकीला थांबवतो आणि तिला सांगतो की नानांना हे सगळं सांगणं खूप अवघड जाणार आहे। तेव्हा जानकी सांगते की ऋषिकेश, परंतु इथे तुमच्या दोन भावंडांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। इतक्यात तिथे ऐश्वर्या येते। ऐश्वर्या लपून छपून त्या दोघांचंही बोलणं ऐकते। इतक्यात जानकीच्या डोक्यात प्रकाश पडतो। ती विचार करते की आपण जर आता नानांना त्यांच्या खोलीत जाऊन जर सगळं सांगत बसलो आणि अचानकपणे तिथे जर आई आल्या तर त्यांना हे सगळं सहन नाही होणार आहे आणि नानांना आपण हे सांगतोय याच्यावरती त्यांचा विश्वासही बसेल की नाही माहिती नाही। जानकी ऋषिकेशला सांगते की मी एक काम करते, मी नानांनाच घेऊन आपल्या बेडरूममध्ये येते, तुम्ही तोपर्यंत तिथेच थांबा। जानकी नानांना घेऊन येण्यासाठी त्यांच्या रूमकडे जाते तर ऋषिकेश त्याच्या खोलीकडे। त्या दोघांचंही बोलणं कारस्थानी ऐश्वर्याने ऐकलेलं असतं। ऐश्वर्या विचार करते की अच्छा, नानांना सगळं सांगून आता तू त्यांना स्वतःच्या बाजूने वळवून घेणार आहेस तर, परंतु माझी खात्री आहे की आई तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणारच नाहीयेत, कारण त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे। अवंतिका घर का सोडून गेली याचं कारण तू नानांना सांगणार आहेस तर, परंतु मी तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊच देणार नाही जानकी, असं म्हणत ऐश्वर्या तिच्या नव्या डावाला सुरुवात करते। तर इकडे नाना जेव्हा जानकी ऋषिकेशच्या रूममध्ये आलेले असतात, दोघे आता एकमेकांना खुणवत असतात बोलण्यासाठी। नाना तिथे सांगतात की अरे बोला ना, काय झालं आहे। तेव्हा जानकी नानांना सांगते की नाना, खरं तर विषय खूप गंभीर आणि नाजूक आहे, त्यामुळे तो नाजूक पद्धतीनेच आपल्याला हाताळायला हवा। तर कारस्थानी ऐश्वर्या पटकन त्यांच्या रूमकडे आलेली असते आणि खिडकीतून त्यांची व्हिडिओ काढायला लागते। नाना आता घाबरतात। नाना तिथे त्या दोघांनाही विचारतात की परंतु तुम्हाला अशी नक्की कोणती गोष्ट सांगायची आहे की तुम्ही सुमित्रापासून लपून माझ्याकडेच सांगता आहात, परंतु त्यापूर्वी मला जानकी उत्तर दे की अवंतिका घर सोडून का गेली। तेव्हा धक्क्यानेच ऋषिकेश जानकी एकमेकांना पाहतात। जानकी सांगते की नाना, हाच तर विषय तुम्हाला सांगायचा आहे। ऐश्वर्या त्याची व्हिडिओ बनवत असते। जानकी नानांना सांगते की नाना, आम्ही तुम्हाला याच बाबतीत सगळी माहिती देणार आहोत, सगळं सांगणार आहोत। जानकी ऋषिकेशला खुणवते। तेव्हा ऋषिकेश सांगतो की नाना, खरं तर आपल्या दृष्टीआड या घरात खूप साऱ्या घटना घडल्या आहेत, ज्या की सौमित्र आणि जानकी दोघांनाच माहिती आहेत आणि त्या घटनांमुळे आता आम्हाला असंच वाटतं आहे की सौमित्र अवंतिका या दोघांनाही या घरात न राहिलेलं बरं। तेव्हा नानांना मोठा धक्काच बसतो। जानकी नानांना सांगते की याच कारणामुळे सौमित्र भाऊजींनी अवंतिकाला या घरातून जाऊही दिलं। तेव्हा ऋषिकेश नानांना सांगतो की नाना, आम्ही आता याच्यापुढे जास्त फोड करून तुम्हाला काहीच नाही सांगू शकत। खरं तर सारंग भाऊजी ऐश्वर्या या दोघांच्या संसारासाठी नाही, तर सौमित्र भाऊजी आणि अवंतिका या दोघांच्या संसारासाठी आपल्याला हे पाऊल उचलावं लागेल। भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा त्यांच्या संसारावरती, त्यांच्या आयुष्यावरती परिणाम होऊ द्यायचा नाहीये। जानकी नानांना विचारते की नाना, तुमच्या लक्षात येतं आहे ना आम्हाला नक्की काय सांगायचं आहे तुम्हाला। तेव्हा नाना सांगतात की हो जानकी, हळूहळू माझ्या सगळं लक्षात येतं आहे। नालायक ऐश्वर्याने त्यांची व्हिडिओ रेकॉर्ड केलेली असते। जानकी पुढे नानांना सांगते की नाना, खरं तर या सगळ्या गोष्टी सौमित्र भाऊजी तुम्हाला आणि आईंना सांगू शकत नव्हते, त्याचमुळे ते खूप अस्वस्थ आहेत, कारण त्यांना तुम्हाला सगळं सांगून मनही दुखावता येत नाहीये आणि हे घर सोडूनही जाता येत नाहीये। त्यामुळे आम्हाला दोघांना असंच वाटतं की आम्ही ही गोष्ट सांगणं योग्य नाहीये, त्यामुळे तुम्हीच अवंतिका आणि सौमित्र भाऊजी या दोघांनाही या घराच्या बाहेर जायला सांगा। ऐश्वर्याचा प्लॅन आता फत्ते होणार असतो, कारण 30 दिवसात ऋषिकेश जानकीला रणदेवींच्या घरी हकलण्याची तिने शपथ जी घेतलेली असते। तर इकडे सुमित्रा आता तिच्या मुलांचे फोटो घेते आणि त्यानंतर त्या फोटोशी बोलत म्हणायला लागते की देवा, माझ्या 4ही मुलांना कायम एकत्र बांधून ठेव, त्यांच्यामधली माया प्रेम कधीच कमी होऊ देऊ नको। जरी ऋषिकेशला कळालं असलं की मी त्याची खरी आई नाहीये तरी सुद्धा। इतक्यात तिथे कारस्थानी ऐश्वर्या येते आणि ती मोठ्यानेच म्हणते की खरं आहे आई। तेव्हा सुमित्रा वळून तिच्याकडे पाहते। ऐश्वर्या सुमित्राचे कान भरायला लागते जानकीच्या विरोधात। ती सांगते की आई, खरं तर ना सगळी मुलं ही एकत्रच असतात, ती कधीच तुटत नाहीत, परंतु प्रॉब्लेम त्या मुलांचा नसतो तर घरी आलेल्या सुनांचा असतो। तेव्हा सुमित्राला काहीच कळत नाही। सुमित्रा मोठ्या विश्वासाने ऐश्वर्याला सांगते की नाही अगं, असं का म्हणते आहेस तू, माझ्या सुना तर। इतक्यात ऐश्वर्या बोलायला लागते। ऐश्वर्या सांगते की आई, अहो मला ना कळत नाहीये की तुम्हाला कसं आणि काय सांगू ते, म्हणजे
तिथे आता सुमित्रा सांगते की अगं तू अशी का म्हणते आहेस, तुला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत, जे बोलायच्या आहेत ते मन मोकळेपणाने तू माझ्याशी बोलू शकतेस. तेव्हा तिथे ऐश्वर्या सांगते की नाही आई, मी चुका केल्या आहेत, परंतु त्या चुका सुधारवण्याचा प्रयत्नही करते आहे ना आई. हो, परंतु समोरचा माणूस चुकत असेल तर नाही, म्हणजे मी आधी खूप साऱ्या चुका केल्या आहेत आणि आता मला काहीच अधिकार नाही आहे की मी दुसऱ्यांच्या चुका दाखवून द्याव्या. सुमित्राला ऐश्वर्या जे काही बोलत असते ते सगळं कोड्यातलं बोलणं कळत नसतं. तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याला सांगते की हे बघा ऐश्वर्या, हे अख्खं घर तुझं आहे, या घरातली सगळी माणसं तुझी आहेत आणि या घरात जर कोणाच्या हातून काही चूक घडत असेल तर ती चूक दाखवून देण्याचा पूर्ण अधिकार तुला आहे. मग तू अशी का म्हणत आहेस? हे बघ, नक्की तुला काय सांगायचं आहे ते सांग बघू मला. नाटकं करत ऐश्वर्या सुमित्राला म्हणायला लागते की आई, मला खरंच कळत नाही आहे की मी तुम्हाला ही गोष्ट कशी सांगू. म्हणजे मी जर आता तुम्हाला काही सांगायला गेले तर घरातल्या माणसांना हेच वाटेल की मी आता लावालाव्या करते आहे. तेव्हा सुमित्रा सांगते की नाही ग ऐश्वर्या, तुझा हेतू मला लक्षात येतो आहे, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. ऐश्वर्या सांग, तुला जे सांगायचं असेल ते सांग पटकन. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई, सांगण्यापेक्षा ना मला दाखवणं योग्य वाटतं आहे. तर सुमित्राला आता जानकी, ऋषिकेश आणि नाना या तिघांमध्येच बोलण्याचे जे व्हिडिओ ऐश्वर्याने बनवलेले असते ती व्हिडिओ सुमित्राला दाखवते. तर ऐश्वर्याने सगळं बोलणं तिला दाखवलेलं नसतं, शेवटचं जानकीने बोललेलं वाक्य दाखवलेलं असतं. कारण जानकी तिला सुमित्राच्या मनातून तिला उतरवायचं असतं. तेव्हा जानकीने हे वाक्य बोललेलं असतं की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका या दोघांनाही तुम्ही या घरातून जायला सांगा नाना. हे वाक्य ऐकताच, हे तेच दृश्य पाहताच सुमित्राच्या पायाखालची जमीन हादरते. सुमित्रा विचार करते की जानकी अशी का म्हणाली असेल. अगं, माझं त्यांना या गोष्टीवरती विश्वासच बसत नाहीये. तेव्हा ऐश्वर्या नाटकं करत सुमित्राला सांगते की पाहिलं नाही, आता तुमचा पाहूनही विश्वास बसत नाहीये. मी जर तोंडी सांगितलं असतं तर तुमचा विश्वास बसला तरी असता का. ऐश्वर्या पुढे सुमित्राला सांगते की याच एका कारणासाठी मी खरं तर व्हिडिओ शूट केला. हे सगळं मी माझ्या काळजावरती दगड ठेवून केलं आहे आई, मला त्याची इच्छाही नव्हती. परंतु तुम्ही पाहताय ना, अहो आपलं घर एकत्र बांधून राहायला हवं आहे. सौमित्र भाऊजी, अवंतिका या घरात मला हव्या आहेत, परंतु जानकी वहिनी काहीतरी विचित्रच वागत आहेत. आता जानकी वहिनीने अवंतिकाला घरात आणून स्वतःचा मोठेपणा तर घेतला, परंतु अवंतिका घराच्या बाहेर माझ्याचमुळे गेली हे कारण सांगून त्याचं खापर अगदी स्मार्टली माझ्या डोक्यावरती फोडलं. तुम्हाला लक्षात येत आहे नाही मला काय म्हणायचं आहे ते. हलक्या कानाची सुमित्रा तिथे आता मागचा पुढचा विचार न करता कारस्थानी ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवते. आई, एक सांगू का, खरं तर ना आता हे बोलू नये, परंतु मी सांगते आहे की ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी या दोघांनाही सौमित्र भाऊजी आणि अवंतिका या दोघांनी या घरात राहायलाच नको आहे. तेव्हा मूर्ख सुमित्रा तिथे ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवते आणि म्हणते की जानकी, अगं ऐश्वर्या, बरं झालं तू हे सगळं दाखवलंत मला, निदान सगळं खरं तर माझ्यासमोर आलं. आता काय वाटेल ते झाले ना, तरीसुद्धा सौमित्राला या घराच्या बाहेर मी जाऊ देणार नाही. ऐश्वर्याचा हेतू साध्य झालेला असतो, तिचा प्लॅनही सक्सेसफुल झालेला असतो. तर इकडे अखेर आता सौमित्र नानाचा, घरच्यांचा निरोप घ्यायला लागलेला असतो, नानाचा आशीर्वाद घेतो. तेव्हा नाना म्हणायला लागतात की सौमित्र, अरे बाळा, मी तुला इतके दिवस दूर लोटलं आणि आता पोटाशी धरलं आहे, तर जर माझ्या हातात असतं ना तर या आत्ताच्या आता याचे 2 तुकडे पाडले असते. परंतु सारंगसाठी हे आपल्याला करावं लागतं आहे बाळा. परंतु जिथे कुठे असशील ना तिथे सुखरूप राहा. तेव्हा तिथे सौमित्रही रडत असतो, त्यालाही खूप वाईट वाटत असतं त्याच्या माणसांना सोडून जाताना. तेव्हा सौमित्र सांगतो की नाना, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही मला परत स्वतःचा मुलगा मानलत, यातच सगळं आलं. आणि सौमित्र नानांना घट्ट मिठी मारतो. तर नाना तिथे सौमित्राला सांगतात की जिथे कुठे असशील ना बाळा तिथे सुखरूप राहा आणि येत जा आधीमध्ये घरी आपल्या. सौमित्र सुमित्राबद्दल विचारतो. नाना सांगतात की तिला हे सगळं झेपणार नाहीये, या गोष्टीचा तिला धक्का बसेल, परंतु काही काळ गेला ना सगळं सुरळीत होईल. सौमित्र, तू काळजी करू नको, समजावू आम्ही त्याला. इतक्यातच आता सुमित्रा सौमित्राला हाक मारते. धक्क्याने सगळेजण आता सुमित्राकडे पाहत असतात. सुमित्रा आता धावत आपल्या लेकराकडे येते आणि त्यानंतर सौमित्राला विचारते की हे काय, तू कुठे निघाला आहेस. तेव्हा सौमित्र सांगतो की आई, अगं घरी चालू आहे. तर धक्क्याने सुमित्रा विचारते की काय, हे घर तुझं नाही आहे का सौमित्र. सगळेजण मला सांगतायत की गैरसमज करू नकोस, परंतु तुम्ही कसे वागत आहात. आधी अवंतिका घर सोडून गेली काहीतरी कारण काढून आणि आता तू जातो आहेस.
सुमित्रा नानाला सांगते की अहो तुम्ही तरी सांगा ना त्याला, थांबवा ना त्याला. तेव्हा नाना सांगतात की सुमित्रा कामं आहेत त्याची, जाऊ देत त्याला. तर तिथे सुमित्रा सांगते की कामं आहेत म्हणजे ऋषिकेशला सारंगला कामं नाही आहेत का? ते इथून जातात ना कामावरती, मग तूही इथूनच जा. हे बघ सौमित्र. तेव्हा सौमित्र सांगतो की अगं आई ऐकून तरी घे. परंतु सुमित्रा सांगते की नाही, तू इथेच राहायचं, तू कुठेही जायचं नाही आहेस घर सोडून. सुमित्रा अगदी हट्टाला पेटलेली असते. तमाशा घरामध्ये ऐश्वर्याने मांडलेला असतो. तेव्हा नाना सुमित्रालाच खूप समजवत असतात. ते सांगत असतात की अगं जाऊ देत सौमित्राला. परंतु सुमित्रा ऐकायलाच तयार नसते. तर ऋषिकेश सांगतो की आई अगं समजून घे ना, जाऊ देत ना त्याला. तेव्हा तिथे आता 2 तुकडे पाडत मागचा पुढचा कोणाचाही मनाचा विचार न करता तिथे सुमित्रा सर्वांसमोर बोलून टाकते की काल अवंतिका गेली. अवंतिका जात असताना तुम्ही दोघांनी तिला अडवलं नाही, तिला समजून सांगितलं सुद्धा नाही, आणि आता सौमित्र निघाला आहे. म्हणजे याचा अर्थ सरळ आहे की तुम्हा दोघांना, सौमित्र आणि अवंतिका दोघे या घरात राहायलाच नको आहेत. सुमित्राने शब्दाचे तुकडे पाडत सर्वांनाच हादरवलेलं असतं. जानकी तिथे सुमित्राला सांगते की नाही आई, असं काहीच नाही आहे अहो. आम्हाला असं वाटत नाही की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका या दोघांनीही या घरात राहू नये. तेव्हा तिथे आता सुमित्रा विचारते की म्हणजे नक्की कारण काय आहे. तेव्हा ऋषिकेश पुढे येतो आणि सांगतो की मी सांगतो आई तुला. इतक्यात आता सारंग आलेला लक्षात येतात जानकी पटकन ऋषिकेशचा हात पकडते आणि त्याला अडवते. तर तिथे जानकी सांगते की इच्छा नाही आहे, नाही म्हणजे त्यांची या घरात राहण्याची इच्छाच नाही आहे. तेव्हा सुमित्रा जानकीवरतीच भडकते. तिला सांगते की तुला काय वाटतं जानकी, तुझ्या या सारवीवरती मी विश्वास ठेवेन. ऋषिकेशला कळत नसतं की जानकी का थांबवते त्याला, का सत्य सांगू देत नाही आहे. ऐश्वर्याचा खरा चेहरा तर सर्वांच्या समोर यायला हवा. परंतु सुमित्रा तिथे आता जानकीवरती आरोप करते. जानकीला म्हणते की एरवी तर प्रत्येक गोष्टीमध्ये हट्ट करत असतेस ना, मग आज तू का नाही म्हणाली की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका या दोघांनाही हे घर सोडून जाऊ द्यायचं नाही आहे आपण आई. सुमित्रा पुढे सांगते की याचा अर्थ हाच येतो आहे की तुम्हा दोघांना सौमित्र अवंतिका या घरात राहिलाच नको आहेत. तेव्हा नानांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेच जण आता तिथे शांत असतात. तर सुमित्रा तिथे परत सौमित्राच्या समोर जाते आणि त्याला सांगत असते की सौमित्र बाळा नको ना रे मला सोडून जाऊस, आधी अवंतिका गेली आणि आता तू जातो आहेस. तेव्हा सौमित्र सांगतो की आई अगं माझ्यासाठी अजून अवघड करू नकोस, मी सांगतो आहे ना मला जावं लागेल, मला नाही थांबता येणार आहे. त्यानंतर सुमित्राचा काहीही ऐकून न घेता तिचा आशीर्वाद घेतो आणि ते घर अखेर सोडतो. सुमित्रा त्याचा हात घट्ट पकडून त्याच्या मागे धावत जाते. परंतु सौमित्र एकदाही वळून तिच्या कडे पाहत नाही, तो निघून जातो. सौमित्र निघून गेल्याचा सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या मनामध्ये गैरसमजाची जी ठिणगी ऐश्वर्याने पेटवलेली असते त्याचा आता वणवा व्हायला वेळ लागणार नसतो. जेव्हा जानकी तिच्याकडे येते तेव्हा जानकीचा हात झटकून सुमित्रा रागाने तिच्या रूममध्ये निघून जाते. सारंगाला तर कळतच नसतं की आपल्या घरात नक्की काय चालू झालं आहे. तर नानाही आता सुमित्राला समजावण्यासाठी तिच्या पाठोपाठ रूममध्ये जातात. ऐश्वर्याला मात्र खूप हसू फुटत असतं. त्यानंतर ऋषिकेश जानकीजवळ येतो आणि तिला धीर देतो. जानकी आता पुरती तुटून गेलेली असते. तर त्यानंतर रूममध्ये गेल्यानंतर ऋषिकेश जानकीला विचारतो की अगं जानकी, परंतु तू आईला मला सत्य का नाही सांगू दिलं. तेव्हा तिथे जानकी सांगते की अहो काय असं काय करताय ऋषिकेश. तिथे तुम्ही सांगत असता अचानकपणे सारंग भाऊजी आले होते. सौमित्र भाऊजी आणि अवंतिका दोघेही खूप स्ट्रॉंग आहेत, सारंग भाऊजीचं तसं नाही आहे ना. ऋषिकेश चिडतो आणि जानकीला सांगतो की अगं जानकी, परंतु तू मला सांगू दिलं नाही. अगं परंतु आपल्या बाबतीत आईचा गैरसमज झालाच ना, आता कसं समजावणार आहोत आपण तिला. तेव्हा तिथे जानकी सांगते की ऋषिकेश तुम्ही काळजी करू नका, आईना मी समजावेन. आज नाही, उद्या नाही, परवा. आईंचा राग कापरासारखा आहे माहिती आहे ना, लगेच उडून जाईल. त्यानंतर जानकी ऋषिकेशला सांगते की बरं मी आलेच, मला आईंची औषधं द्यायची आहेत ना, आणि ती तेथून सुमित्राला औषध देण्यासाठी निघूनही जाते. ऋषिकेश मात्र खूप अस्वस्थ होतो, खूप टेन्शनमध्ये असतो. तर त्यानंतर सुमित्रा इकडे खूप अस्वस्थ असते. सौमित्रच्या अवंतिकाच्या काळजीमध्ये असता जानकी तिच्यासाठी तिची औषधे घेऊन आलेली असते. सुमित्रा औषध गोळ्या घ्यायला नकार देते. तेव्हा जानकी सांगते की आई हो, माझा राग औषध गोळ्यांवरती नका ना काढू, तुमची तब्येत खराब आहे ना, औषध गोळ्या तुम्हाला घ्याव्याच लागतील. तेव्हा सुमित्रा सांगते की इतर प्रत्येक गोष्टीमध्ये हट्ट धरतेस, मग सौमित्र आणि अवंतिका दोघे या घरात राहावे म्हणून हट्ट का नाही धरलात आज. तर जानकी तिथे सुमित्राला सांगते की आई हो तुम्हीच समजून घ्या ना प्लीज.
जानकीच्या विरोधात नीच ऐश्वर्याने आधीचेच सुमित्राचे कान भरलेले असतात आणि सुमित्रा तिचेच बोल बोलायला लागते. ती जानकीला सांगते की तुला सौमित्र अवंतिका दोघे या घरात राहिलाच नको होते. तेव्हा जानकीला मोठा धक्काच बसतो आणि जानकी म्हणते की आई अहो मी असा का विचार करेन. तेव्हा सुमित्रा सांगते की तू या घरात त्यांना घेऊन तर आलीस, तो मोठेपणा तुला हवा होता, परंतु ते कायमचे या घरात राहावे असं तुला वाटतच नव्हतं. मनाला वाटते ते बोलून सुमित्रा जानकीवरती आरोप करत असते. सगळे तिच्यावरतीच दोष ढकलते. जानकीला खूप वाईट वाटत असतं. तो अपमानही ती निमूटपणे सहन करत असते. जानकी सुमित्राला समजावत असते, परंतु सुमित्रा काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. सुमित्राची खूप चिडचिड होते. सुमित्रा जानकीला सांगते की याच्याशिवाय आणखी व्यतिरिक्त काय हवं होतं तुला. ती या घरात राहूच नये असंच वाटत होतं तुला. माझी ना तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती जानकी. जानकी सुमित्राला सांगते की आई अहो प्लीज समजून घ्या, गैरसमज करून घेऊ नका. यामागचं खरं कारण मी तुम्हाला नाही सांगू शकत आहे. तेव्हा सुमित्रा विचारते की का नाही सांगू शकत आहे. तुला माझी शपथ आहे, तुला सांगावंच लागेल जानकी. तेव्हा जानकी हादरते. जानकी सुमित्राला सांगते की आई अहो असं शपथेत वगैरे नका ना अडकवू मला, मी नाही सांगू शकत आहे. आणि सौमित्र भाऊजी अवंतिका या घरात न राहिलेलेच बरे आहेत. ते सगळं आम्ही याच साठी केलं, कारण तेच सौमित्र भाऊजी अवंतिका या घरच्यांच्या भल्यासाठी आहे. तेव्हा हलक्या कानेची सुमित्रा तिथे जानकीला सांगते की त्यांच्या भल्याचं का तुझ्या आणि ऋषिकेशच्या भल्याचं, या सगळ्यांमध्ये तुमचाच स्वार्थ होता ना. जानकी विचार करते की आई कसं आणि काय सांगू तुम्हाला. मी जरी खरं सांगायला गेले तरी तुमचा विश्वास नाही बसणार आहे. एवढंच काय मी जाऊ द्या, परंतु सौमित्र भाऊजींच्या बोलण्यावरती तुम्ही विश्वास ठेवाल की नाही ते सुद्धा माहिती येत नाहीये. तर तिथे सुमित्रा सांगते की बोल ना जानकी, काय झालं, तोंड बंद का ठेवला आहेस. आता माझ्या लक्षात आलं आहे की तुला आणि ऋषिकेशला सौमित्र अवंतिका या घरात न राहिलेलेच बरे आहेत. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत. जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये जाता तिने आता तो बोर्ड पाहिलेला असतो. जानकीचा सगळा प्रकार लक्षात येतो. इतक्यात ऐश्वर्या येते. तेव्हा जानकी ऐश्वर्याला विचारते की मला आणि ऋषिकेशला आई नाना यांच्यापासून तोडण्यासाठी हे सगळं कारस्थान चालले आहेत ना. तेव्हा तिथे ऐश्वर्या सांगते की फक्त तुलाच नाही, आईंपासून तोडण्यासाठी नाही तर या घराच्या बाहेरही मी तुम्हाला इथे 30 दिवसात काढेन. तेव्हा जानकी सांगते की चॅलेंज ॲक्सेप्टेड ऐश्वर्या. या 30 दिवसात नाही तुला सगळ्यांच्या समोर नाक घासायला लावलं ना तर नावाची जानकी ऋषिकेश रणदेवे नाही. दोघींनी आता एकमेकींना चॅलेंज केलेलं असतं. आता चॅलेंज कोण जिंकणार, बाजी कोण मारणार आणि नाक घासायला कुणाला लागणार हे पाहायला खूप मनोरंजक ठरणार.